आणि हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आलेलो होतो. संबंधित कसा त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर ट्रेलर आलेला आहे. आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसणार. लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवळ्यात बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतंय. मी आता तुम्ही झोपेतून पण मला उठवाल तरी पियाचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा त्याला कळेल. ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही. त्याला कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत. पीडित हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नितेश राणे आमदार महेश लांडगे यांनी आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. बेडर पूल येथील श्रीराम मंदिर, लोधी गल्ली येथील श्री अंबाबाई देवस्थान, अंबिका मंदिर आणि श्रीराम मंदिर येथे आमदार नितेश राणे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, आम्ही परवा अयोध्या श्रीराम मंदिर उद्घाटन वेळेस संपूर्ण हिंदू बांधवांनी मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा केला. यामध्ये सोलापूर शास्त्रीनगर येथे काही लोकांनी हिंदू बांधवांवर मारहाण केली ते आम्ही खपून घेणार नाही आणि ज्या हिंदू बांधवांवर मारहाण झाली त्यांना पाहण्यासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय येथे त्यांची पाहणी केली. असे हिंदू बांधवांवर होणारा अन्याय ते आम्ही खपून घेणार नाही आणि मीरा रोड या ठिकाणी बुलडोजर ज्याप्रमाणे फिरवले आहे त्याप्रमाणे सोलापुरातही बुलडोजर फिरवण्याची वेळ आली आहे. आम्ही फक्त ट्रेलर पाहण्यासाठी आलो आहोत. पिक्चर अभी बाकी आहे. ते पिक्चर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे दाखवतील असे नितेश राणे यांनी सांगितलं. हिंदू बांधवांवर होणाऱ्या मारहाण करणाऱ्यांवर चौकशी होईल असंही आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं. मी आणि आमचे प्रकट हिंदुत्ववादी माझे विधिमंडळाचे आणि आमचे अन्य सगळेच कार्यकर्ते काही घटना घडली हिंदू समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आलेलो होतो. संबंधित लोकांना मी स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि हातकाटमध्ये कोण आहे महेशजी आता यापुढे जे काही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी अमृती इथे उपस्थित आहे. काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे, कुठल्या PIनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे, कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल. साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्या संदर्भात काय ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे. आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसणार. हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे. माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोझर कुठे चालवलं पाहिजे. आता यानंतर बुलडोझर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल. कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही. हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवळ्यात बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतंय. खरं तर ज्यांना मारहाण झालेले आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महेशाला घेतलेली आहे. शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही दोघंही इथे आलेलो होतो. आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार. फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे, त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे
गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाली होती. पीआयचं नाव माहीत पडलं कसं, म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या मी पीआय? आता तुम्ही झोपेतून पण मला उठवाला तरी पीआयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती आहे. सांगा. पण ते त्याला कळेल, ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने कळेल. मुख्यमंत्र्यांनी आज आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले पोलिसांनी, नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये? काय चाललंय तुमच्यावर पण करून द्या ना. आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल. जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जे काय करायचं करून दे. शेवटी कायद्याचं राज्य आहे. त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्ह बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला. मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन. पण इकडचे जे काय 2-3 कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना, ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा, जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही. त्यांना कळा, आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत. सर गेल्या वेळेस हा मोर्चा का करणार? मोर्चा देखील करणार मोर्चामधल्या उत्तर एक मिनिट फक्त राजकीय असा आहे. मनोज जरांगे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही. GR जो आहे तो मंजूर केलेला आहे हा शासनाने. विषय आता बोलतो. मनोज जरांगे पाटील काही पुरावे भेटलेले आहेत. कसं केलं होतं? म्हणून आता जसा या 22 जानेवारी 2024ला आपण राम मंदिर साजरा करतोय, लवकरच आपण काशी आणि मथुराला पण आपलं हिंदू मंदिर तिथे उभं केल्यानंतर तिथेही जय श्रीकृष्णाची घोषणा पण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात ऐकायला येईल. जे आमचं आहे ते आम्ही हक्काने परत घेणारच आणि ते आमचंच होतं नेहमी. त्या घटनास्थळी जाणार आहे. तुम्ही चाललात तर तुम्हाला दिसेल कुठे चाललं. 2 मिनिटं